नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण डे सेकंडला हिबिस्कस कसं बनवायचं ते बघणार आहोत. हिबिस्कससाठी लागणारं साहित्य अगोदर बघूयात आणि त्याच्यानंतर हिबिस्कसच्या एक एक पाकळ्या करायला सुरुवात करूया. तर मी अगोदर तुम्हाला साहित्य दाखवते. ह्या अशा पाईप क्लीनर्स घ्यायच्या. एक असं फ्लावर तयार होण्यासाठी 20 पाईप क्लीनर्स लागतात. मोजून 20 पाईप क्लीनर्स घ्यायच्या. ही ग्रीन टेप, कटर, थोडेसे पोलन्स, एक ग्रीन स्टिक, अर्धा पाईप क्लीनरचा तुकडा आणि एक छोटा येलो कलरचा तुकडा. तर एवढं साहित्य आपल्याला एक फ्लावर तयार करण्यासाठी लागणार आहे. तर आता सुरुवात करूया. तर आपल्याला एक पाकळी तयार करण्यासाठी 4 पाईप्स लागतात. अशा 4 पाईप्स घ्यायच्या. त्यामधल्या 2 पाईप्स कट करण्यासाठी आणि 2 अशाच अखंड ठेवण्यासाठी लागतात. तर सगळ्या पाईप्स अशा 2 टोकं पकडून अशा फोल्ड करून घ्यायच्या व्यवस्थित. कशा पण फोल्ड करायच्या नाहीत. 2 टोकं पहिल्यांदा पकडायची आणि नंतर असं हळूवार फोल्ड करून घ्यायचं. अशा 4ही पाईप क्लीनर्स फोल्ड करून घ्यायच्या अशा प्रकारे. आता यामधल्या 2 पाईप्स कट करायच्या. 2 पाईप्स कट केल्यानंतर हे असे छोटे छोटे 4 तुकडे तयार होतात. हे 2 कट करायचे नाही. आता हे 4 तुकडे पुन्हा फोल्ड करून घ्यायचे. सेम तीच प्रोसेस करायची. 2 टोक पहिल्यांदा पकडायचे आणि नंतरच अशी फोल्ड करून घ्यायची. 4ही छोटे तुकडे फोल्ड करून घ्यायचे अशा प्रकारे. झालं हे असं 2 मोठे आणि 4 छोटे. आता काय करायचं, हे जे 2 मोठे पाईप आहेत ते एकमेकात असे टाकून घ्यायचे अशा प्रकारे. आणि हा खालचा पाईप क्लीनर 2 अंगठ्याच्या साह्याने इथं असा टाईट पकडायचा आणि हे वरचे 2 पाईप्स आहेत ते ट्विस्ट करून घ्यायचे 2 वेळा. म्हणजे असं गुंडाळून घ्यायचं. ते इथं टाईट होतं. मग आता हे 2 पाईप्स असे खाली आणि हे वरचे 2 असे आडवे पाईप्स राहणार. अशा प्रकारे एक असा टी तयार होतो. असा एक टी तयार करून घ्यायचा. असे 2 साईडला आणि 2 खाली. आता पुढे काय करायचं, हा वरचा जो पाईप क्लीनर आहे तो अर्धा इंच असा खाली वाकवून घ्यायचा. या बाजूनं पण आणि सेम या बाजूनं पण खाली वाकवून घ्यायचा. हे असं एक टोक तयार होतं. बघ आता हे असं वाकवून घेतल्यावर एक छोटा पाईप घेऊन त्याच्यावरून असा टाकायचा आणि जी पुढची पाईप आहे ती पाठीमागनं घेऊन अशी त्याच्यात लॉक करायची अशा प्रकारे. टाईट ओढून व्यवस्थित लॉक करायची. व्यवस्थित टाईट खाली ओढून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं अशा प्रकारे. सेम दुसऱ्या बाजूनं पण छोटा पाईप क्लीनर टाकून पुढची बाजू मागून अशी पुढे पीळ मारून पुढे घ्यायची अशा प्रकारे. असं आता याच्या पुढं पुन्हा ही जी आडवी पाईप आहे ती पुन्हा अर्धा इंच खाली अशी वाकवायची अशा प्रकारे. दोन्ही बाजूंनी सेम वाकवायची. खाली वर करायची नाही. दोन्ही सेम वाकवायची खाली आणि सेम ह्या ज्या 2 उरलेल्या पाईप्स आहेत त्या सेम त्याच्यात टाकून एक पीळ द्यायचा त्याला अशा प्रकारे. सेम दुसऱ्या बाजूने पाईप टाकून छोटा त्याला असा पीळ द्यायचा. हे सगळं करताना ह्या बाकीच्या पाईप्स अजिबात लूज सोडायच्या नाहीत. सगळ्या व्यवस्थित हाताने पकडून मगच पुढची पाईप टाकायची. ओके. हे अशा प्रकारे सगळ्या पाईप टाकून झाल्यावर एका शेजारी व्यवस्थित सगळ्या पाईप्स अशा घ्यायच्या. गॅप कुठेच राहायला नाही पाहिजे. या अशा सगळ्या पाईप्स एकत्र घेऊन ही जी आता 2 टोकं राहिलेली आहेत ती हे टोक या बाजूने असं खाली घ्यायचं आणि हे टोक हे या बाजूने खाली घ्यायचं अशा प्रकारे. एकदम व्यवस्थित दोन्ही टोकं व्यवस्थित पकडून खाली घ्यायची. हे अशा प्रकारे हे व्यवस्थित अशी पाकळी एक तयार होते. आता याच्या पुढं हे सगळे एका शेजारी व्यवस्थित सगळे पाईप घेऊन जे टोक आहे शेवटचं तिथं असं एकत्र पकडायच्या आणि त्याच्यानंतर जी छोटी पाईप आहे आतमधली त्याच्यावरती असं अंगठ्याने पकडून व्यवस्थित टाईट पकडायचं आणि ही जी कडेची पाईप आहे ती खालच्या बाजूने घेऊन अशी हे असं गुंडाळून लॉक करायचं. एकदम टाईट लॉक करायचं. हे अजिबात लूज सोडायचं नाही. हे असं लॉक झालं की नंतर या अशा पाईप्स एका शेजारी व्यवस्थित ओढून अंगठ्याच्या साह्यानं ती दाबून अशा आतमध्ये पाकळी जरा अशी फुलवायची अशा प्रकारे. या पाईप सगळ्या अशा सेपरेट व्यवस्थित एका शेजारी आल्यात का ते बघायचं आणि मग अंगठ्यानं व्यवस्थित असं आतमध्ये प्रेस करून ही पाकळी अशी अशा प्रकारे
फुलवून घ्यायची, तेव्हा मग एक अशी पाकळी तयार होणार. अशा प्रकारे तुम्हाला 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या. सेम प्रोसेस, अशा 5 पाकळ्या, अशा प्रकारे 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या. आता याच्यानंतर या पाकळ्या साईडला ठेवून फुलाच्या आतमध्ये जी ही दांडी आहे ती कशी तयार करायची ते बघणार आहोत. त्यासाठी पाईप क्लीनरचा अर्धा तुकडा घ्यायचा आणि एक छोटा येल्लो आणि थोडे पोलन्स हे घ्यायचे. आता हे अटॅच कसं करायचे पोलन ह्याला ते बघणार आहोत. पाईप क्लीनरचा वरचं टोक थोडं खाली वाकवून घ्यायचं अशा प्रकारे असं, आणि मग हे पोलन्स कट करायचे नाहीत, ते ह्याच्या आतमध्ये असे टाकून अशा प्रकारे आतमध्ये टाकून ही जी छोटी छोटी पाईप आहे ती या मोठ्या पाईपला अशी ट्विस्ट करून घ्यायची पूर्ण खालपर्यंत. ह्याच्यात तार असल्यामुळे ते आपोआप लॉक होऊन जातं, निघत नाही. अशा प्रकारे पूर्ण टाईट करून घ्यायचं. अशा प्रकारे आता हा छोटा येल्लो तुकडा इथं वरच्या बाजूला जरासा लॉक करायचा, त्याला गुंडाळून खाली खाली घ्यायचं. अशा प्रकारे हे फुलाच्या आतमध्ये टाकण्यासाठी असं पोलन्सचं तयार करून घ्यायचं. आता या पाकळ्या स्टिक कशा करायच्या ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला हा B7000 ग्लू वापरायचा. आता काय करायचं, त्याच्या पाकळ्या आहेत त्या अशा प्रकारे घ्यायच्या आणि ही एक पाकळी हातात घेऊन थोडासा ग्लू ह्याच्या काठावर असा टाकून, जास्त ग्लूचा वापर करायचा नाही, एकदम थोडा टाकला तरी ते स्टिक होऊन जातं. अशा प्रकारे त्याच्या काठावर ग्लू टाकायचा आणि एक पाकळी याला अशी चिटकवून घ्यायची. अशा प्रकारे पुन्हा सेम इथं ग्लू टाकायचा, कडेला ग्लू टाकून तिसरी पाकळी इथे जोडायची. अशा प्रकारे अशा 3 पाकळ्या जोडून पुन्हा चौथी पाकळी सेम इथं अशी जोडून घ्यायची. कडेलाच ग्लू टाकायचा आणि ही चौथी पाकळी इथे येणार. हे करताना जरा अवघड जातं, चिकटेपर्यंत. चिकटल्यावर मग ही चौथी पाकळी इथे अशी चिटकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं मध्ये थोडासा ग्लू टाकायचा असा, आणि हा जो पोलेन बनवला आपण तो इथं मध्ये चिटकवायचा असा. अशा प्रकारे त्याच्यानंतर 5वी पाकळी मग इथं दोन्ही साईड 2 पाकळ्यांना गम असा टाकायचा आणि 5वी पाकळीसुद्धा जोडून घ्यायची. व्हिडिओ कुठंही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित की कसं जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे ग्लू टाकून 5वी पाकळी इथं अशी व्यवस्थित अशी जोडून घ्यायची. अशा प्रकारे तेव्हा एक फ्लावर असा तुमचा तयार होईल. अशा प्रकारे जिथं गॅप वगैरे राहिला असेल तो असा जरा हातानं व्यवस्थित करून घ्यायचा. हे अशा प्रकारे तुम्ही हिबिस्कसचं फ्लावर बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी लवकरच घेऊन येणार आहे.